नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर। जवळ जवळ सर्वसामान्याचे 60 ते 70 कोटी खर्च करून नूतनीकरणाच्या नावा खाली कला अकादमीची जी वाट लायल्या, म्हाजे जाल्यार स्पश्ट मत आसा, ही सगळी जबाबदारी गोविंद गावडेन स्वताचेर घेवपाक जाय आनी तोच जबाबदार आसा। गेल्या 8 दिसां पयलीं पुरुष नाटक येयलें, त्या नाटकाचो मुख्य कलाकार शरद पोक्षेन हेजे पितळ उगडे करपाचो प्रयत्न केलो। एका मिरची लागली, ही मिरची लागना फुडें म्हणलो तो सुपारी बाज म्हणलो, तेका कोणें सुपारी दिल्या म्हणून लागलो। दुसरें आयज जें नाटक असलें श्रीमंत दामोदर पंत, त्या नाटकाक परत एकदां एसी बंद पडली। अरे इतके करोडो रुपया कोणाच्या घशान गेले। आमची कला अकादमी इतकी सुंदर असली, त्या पयशांनी म्हाका दिसता आनी एक वास्तू थंय उबारूंक शकताले। तें न करता आतां पळय दिवसान दीस नवीन नवीन पळय आमकां कारनामे पळोवपाक गावता। हें कोणी कोणाच्या स्वताच्या बोल्सांचे पयशे खर्च करूंक ना, हे गोमंतकीय जनतेच्या टॅक्साचो पयशाचो खर्च करून हेंच्यांनी सर्वसामान्य जनतेक पानां पुसपाचो प्रयत्न केला। खरें म्हणशालें मरे मोठे स्कॅम हेंचेर खरें म्हणशालें क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर करपाक जाय, ते काय कोण करचो ना। आनी उलट हो जो मंत्री आसा पळय, इतको तोंडान दाट न्हू, आपली चूक मान्य करपाक तयार ना आनी दुसऱ्यांक बोटां दाखोवपाक तयार आसा। देव बरें करूं।